नमस्कार सर. नमस्कार. सर, संत रामपालजी महाराजांच्या आश्रमामध्ये आज आपण आलात, तर इथलं वातावरण आपल्याला कसं वाटलं? एकदम असं भव्य दिव्य वातावरण आहे इथलं. गेले 3 दिवसापासून इथं कार्यक्रम चालला म्हणून बघण्यासाठी आलो होतो इथं. एकदम जरी हे बाहेरचा असला कार्यक्रम तरीही इतक्या दुर्गम भागात आमच्या हा कार्यक्रम इथं ठेवला आहे. इतका म्हणजे 3 दिवसापासून भव्य दिव्य कार्यक्रम बघतो आम्ही इथं. नाही, बाहेरचं आपण या ठिकाणी बोलतात, हे बाहेरचं नाही. संत रामपालजी महाराजांचं आश्रम या ठिकाणी ढवळपुरीमध्ये आज निर्माण झालेलं आहे आणि हे पूर्णपणे महाराष्ट्राचं एकमेव असं या ठिकाणी आश्रम आहेत. तर ह्या आश्रमात आल्यानंतर आपल्याला आता कसं वाटतंय? एकदम प्रसन्न वाटतं. एकदम प्रसन्न वाटू राहिलं. इथं आल्यानंतर खूप म्हणजे मन समाधानी झालं. असं खूप काहीतरी महाराजांचं इथं काहीतरी होऊ राहिलंय. हे म्हणजे ही आम्हाला म्हणजे आमची चांगली भावना निर्माण होऊ राहिली इथं. 3 दिवसाच्या कार्यक्रमामध्ये आपल्याला काय काय व्यवस्था या ठिकाणी बघायला मिळाली? हे जे काय नियोजन आहे, हे नियोजन आणि इतकी गर्दी असूनही शांततापूर्ण कार्यक्रम चालू आहे, हे नाविन्यच आहेत. कुठलीही सुरक्षा नाही आहे, कुठं काय नाही. प्रत्येक माणूस येणारा स्वतःच्या येणेच राहतोय. अच्छा, म्हणजे व्यवस्थित जे काही सेवेकरी आहेत किंवा जे काही भाविक येतात ते पूर्णपणे शिस्तबद्ध आहेत. कुठल्या प्रकार शिस्तबद्ध पूर्ण प्रत्येक भाविक शिस्तबद्ध आहे इथं. आणि जे काही या ठिकाणी सेवेकरी आहेत आश्रमातर्फे जे काही सेवेकरी आहेत त्यांची वागणूक कशी आहे? एकदम चांगली. नम्र वागणूक आहे प्रत्येकाची. एकदम चांगली. असं महाराष्ट्रात मी पहिल्यांदाच पाहतोय. आणि जे काही संत रामपालजी महाराजांकडनं सुविधा देण्यात आल्यात ते त्याबद्दल काही आपल्याकडनं काही चार्जेस घेतले गेले का? नाही, बिलकुल नाही. एकदम फ्रीमध्ये हे चालू आहे. कुठलाही 1 रुपयाचा चार्ज नाहीये. आणखीन काही अशी वेगळी गोष्ट आपल्या या ठिकाणी बघायला मिळाली का? आणखी काही इथं म्हणजे अशी बघायला भेटली का बा कोणत्याही जाती धर्माचा असा याच्यात हे नाहीये. सगळे जाती धर्माला समानता आहे. असा भेदभाव वगैरे कुठला दिसत नाही. हे सगळ्यात महत्वाचं. धन्यवाद. धन्यवाद.